सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला आणि गंमत म्हणजे आमच्याकडे ना छत्री होती ना रेनकोट. तर महाबळेश्वर ट्रिपचा आमचा दुसरा दिवस सुरू झाला आणि हा दिवस पहिल्या दिवसापेक्षा फारच वेगळा होता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही स्टे वरून निघालो आणि आधी ब्रेकफास्ट करून घेतला. डे 1 ला चांगलं ऊन पडलं होतं आणि अजिबात पाऊस नव्हता, पण डे 2 ला सकाळपासूनच चांगला पाऊस सुरू झाला होता. पण आता फिरायला आलोय आणि पावसामुळे थांबून थोडंच जमणार आहे, म्हणून आम्ही छत्री घ्यायला या मार्केटमध्ये गेलो. वातावरणावरून तुम्हाला लक्षात येतच असेल. हे महाबळेश्वरचं बस स्टँड. खरं सांगायचं तर या दिवशीचं वातावरण जास्त भारी झालं होतं. सगळीकडे धुकं, पाऊस आणि थंड हवा. त्यात आम्ही वीकडेजला आलो होतो, त्यामुळे कुठल्याच पॉइंटवर अजिबात गर्दी नव्हती. पण वीकडेजला आल्यामुळे आम्हाला छान एन्जॉय करता आलं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट होता वेण्णा लेक. मग आलोय तर फक्त फिरायचं कशाला, म्हटलं इथे बोटिंग करूया. छोटं मोठं काय असेल ते ऍडव्हेंचर मला कुठेही गेलं तरी करायला खूप आवडतं. आमच्या सोबत अजून एक कपल होतं. शेअरिंग मध्ये बोट घेतली तर अजून खूप लांब नेऊ असं आम्हाला ते बोलले, त्यामुळे आम्ही शेअरिंग मध्ये घेतली होती. आणि शेअरिंग म्हणजे पैशाची नाही, फक्त बोटची शेअरिंग. आणि तुम्ही फक्त बाहेरचं वातावरण पहा गाईज. धुक्यामुळे लिटरली काहीच दिसत नव्हतं आणि सगळं खूपच भारी वाटत होतं. वेण्णा लेक नंतर आम्ही गेलो केट्स पॉइंट कडे. महाबळेश्वरच्या मेन मार्केट पासून साधारण 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर हा पॉइंट आहे. इथून दिसणारा व्ह्यू एवढा भारी होता की इथून निघावंसच वाटत नव्हतं. या पॉइंटचं नाव आधी काहीतरी वेगळं होतं, पण एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मुलीच्या नावावरून याला हे नाव पडलं असं म्हणतात. इथे इतर काही पॉइंट सारखं मोठं ट्रेकिंग करावं लागत नाही. गाडी थेट पार्किंग पर्यंत नेता येते, त्यामुळे फॅमिली सोबत किंवा ज्यांना जास्त चालता येत नाही त्यांच्यासाठी हा पॉइंट कन्व्हिनियंट आहे. पॉइंट पाहून होत नाही तोपर्यंतच एवढा पाऊस सुरू झाला आणि आम्ही बाकीचे ठरवलेले पॉइंट सगळे स्किप केले. ठीक आहे असू दे म्हटलं आणि नंतर आम्ही पोहोचलो मॅप्रो गार्डनला. महाबळेश्वरला येऊन मॅप्रोला व्हिजिट केली नाही असं मला नाही वाटत कोणी असेल. इथे नेहमीप्रमाणेच अनेक फन गेम्स चालू होत्या. आम्ही थोडा वेळ तिथे फिरलो, गेम्स पाहिल्या आणि मग अर्थातच मॅप्रो मधून काहीतरी शॉपिंग केलीच. जास्त काही नाही, तिथले जाम्स आणि नाचोज वगैरे घेतले. लंच अजून केला नव्हता आणि दुपारचे 3 वाजले होते. सगळं फिरून चांगलीच भूक लागली होती, म्हणून इथेच लंच करायचं ठरवलं आणि सगळं फिरून तर झालं. मग लंच झाल्यावर आम्ही डायरेक्ट पुण्याला निघालो. पावसामुळे प्लॅन्स जरा बदलले, पण ट्रिप मात्र खूप भारी झाली. चला भेटूयात नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.